नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी डिफेन्स सेक्टरवर एक जबरदस्त अपडेट आली आहे ती. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. डिफेन्स स्टॉक्स सर्ज ऑन रुपीज 1,00,000 कोटी प्रोक्रुटमेंट प्लान्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज इंडियाचे डिफेन्स स्टॉक लाईमलाईटमध्ये होते, कारण मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटने ग्रीन सिग्नल म्हणजे हिरवी झेंडी दिली आहे मॅसिव्ह कॅपिटल ॲक्विजिशनसाठी, ज्याची किंमत आहे 1.05 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने बाय इंडियन IDDM कॅटेगरी अंतर्गत 10 प्रमुख खरेदी डील्सना ग्रीन सिग्नल दिले. आणि मित्रांनो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स, ज्याला आपण पहिले ट्विटर म्हणत होतो, त्यात मंत्रालयाने म्हटले आहे की 3 जुलै 2025 रोजी रक्षामंत्री श्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने स्वदेशी सोर्सेसच्या थ्रू सुमारे 1.05 लाख कोटी रुपयांच्या 10 कॅपिटल ॲक्विजिशन प्रपोजलला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, या प्रमुख मंजुरीमध्ये आर्म्ड रिकव्हरी व्हेकल, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम्स SAMS, इंटिग्रेटेड इन्व्हेंटरी सिस्टम्स, नवल माइन्स, माइन काउंटर मेजर वेसल्स आणि सबमर्सिबल ऑटोनॉमस व्हेसल्स यांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, यामुळे गतिशीलता, एअर डिफेन्स, लॉजिस्टिक्स इफिशियन्सी आणि मेरीटाईम सिक्युरिटीज वाढेल. आणि मित्रांनो, हा डिफेन्समध्ये आत्मनिर्भरताला पुश करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक पॉझिटिव्ह पाऊल उचललेला आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मी पहिलेच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, FISची होल्डिंग आहे 2.26%, DISची होल्डिंग आहे 1.69%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.21%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50%, FISची होल्डिंग आहे 3.85%, DISची होल्डिंग आहे 1.90%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.76%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BDL म्हणजे भारत डायनॅमिक्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, FISची होल्डिंग आहे 3.25%, DISची होल्डिंग आहे 9.45%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे
12.35%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.15%, FISची होल्डिंग आहे 5.82%, DISची होल्डिंग आहे 14.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.92%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 17.55%, DISची होल्डिंग आहे 20.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.43%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.41%, FISची होल्डिंग आहे 12.75%, DISची होल्डिंग आहे 7.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.47%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BEML लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.03%, FISची होल्डिंग आहे 7.26%, DISची होल्डिंग आहे 18.69% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 20%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स सेक्टरवर गव्हर्नमेंटकडून आलेल्या जबरदस्त अपडेटला बघितले आणि त्यानंतर बघितले की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.